इकडे हात घे. सॉरी मन. अरे इकडे हात घे. राम राम मित्रांनो, आज आहे आपल्या सेल्फ वर्कआउट सिरीजचा दिवस 73वा. मस्तपैकी सकाळी सकाळी फ्रेश झालो आणि ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर आल्या पहिला आपण थोडासा वॉर्मअप केला आणि लगेच रनिंगला चालू केलं. आज फक्त आपली 20 मिनिटं रनिंग होती, कारण आज आपला एबीसी वर्कआउट पण होता. आता झाली होती आपली रनिंग करून. एवढा घामाघूम झालो होतो ना, जसं काय 20 मिनिटं रनिंग नाही, 1-2 तास रनिंग केली. आज रनिंग करायला पण लय मजा आली. मस्तपैकी रनिंग संपवली आणि लगेच निघालो मग आपण इकडे एबीसी वर्कआउटला. इकडे आपला रॉबिन भाऊ मस्तपैकी कोण बिन लावून घेतात आणि इकडे आपली सगळी मंडळी थांबली होते. लगेच केला मग आपण एबीसी वर्कआउटला चालू. खाली बस पावरे, खाली बस ना. विषयाला हायलाइट कर. त्याचं पाय नाही आपटा गेल्यात. मस्त वाटतं वर्कआउट करायला. एबीसीचे चांगले आपण 10-15 सेट घेतले. एबीसी करून झाल्याच्या नंतर थोडेसे लुजनिंगचे सेट घेतले आणि एबीसीचा वर्कआउट संपवला. आता इथं परत आज हृदय भावाने आपल्यामध्ये चॅलेंज लागली की कुणाच्या शर्टतून जास्त घाम पडते. मग काढले ना दोघांनी पण शर्ट आणि लागले लगेच पिळायला. आता झाले होते शर्ट बिर्ट पिळून. सकाळचं सगळं वर्कआउट केला आणि घरी आलो. घरी आल्यावर पहिलं फ्रेश झालो आणि डाएट खायला बसलो. डाएट खाऊन लगेच निघालो आपण लायब्ररीत. आजच सकाळी आपल्या अण्णा पण गावाकडून आले होते. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं म्हणून त्यांना पण सोबत घेऊन गेलो. दिवसभर लायब्ररीतून अभ्यास केला. अभ्यास झाल्याच्या नंतर काय ना काहीतरी टाइमपास पाहिजे असते, म्हणून असे काहीतरी कुटाने करत बसायचे. मग काय दिवसभर मस्तपैकी अभ्यास करून घरी आलो. घरी आल्यावर पहिलं जेवण केलं आणि वर्दीला इस्त्री केली, कारण आपल्याला उद्या जायचं होतं ड्युटीला. वर्दीला कडक मध्ये इस्त्री मारली आणि सरळ लायब्ररीत पोहोचलो. लायब्ररीत येऊन मस्तपैकी एक मॅथचं लेक्चर केला आणि निवांत झोपलो.